तर नमस्कार मंडळी. तर कशा तर मित्रांनो, आता सकाळच्या वाजता 6:30 आणि मी आलो होतो रस्त्याकडे. आणि बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही. व्हिडिओ टाकायचा मुद्दा असा आहे, काल पण आलो होतो इकडं आणि ते व्यक्ती जे मूळ पडलो होतो मी, त्या व्यक्तीची विषय संपला आहे. म्हणजे ते आपल्या आयुष्यामध्ये नाही आहे मित्रांनो. आणि आपल्याला काल रिॲलिटी माहीत झाली. काल काय झालं की आला त्याचा भाऊ इथं व्यायाम करत होता आणि इथून जायच्या वेळेस त्याचा फोन विसरला आणि मला त्याचा पासपोर्ट माहीत होता. ते गावात गेला आणि गावातून मला फोन केला त्याच्या काकाच्या फोनवरून की माझा फोन तिथं हरवला आहे, तिथून ते घेऊन जा तुझ्या घरी. आणि माझे मम्मी पप्पा आले की मग तुला फोन देऊन टाक त्यांच्याकडं. 10-11 वाजता मम्मी पप्पा येईल आणि सकाळी 6 वाजता 6:30 वाजता तो गेला होता. तर असा विषय झाला मित्रांनो की फोन माझ्याकडे आला आहे, पासपोर्ट आला आहे. स्नॅपचॅटला बघितलं तर लॉक होता, व्हॉट्सअपवर गेलं तर लॉक होता. एक स्क्रीनशॉट पडला, म्हणजे काढलेला होती ना. आणि 27 फेब्रुवारीचा स्क्रीनशॉट होता, रात्री 1:44 आणि त्याचं असं लिहिलेलं होतं की समोरचा जो मुलगा होता तिनं सेव्ह केला दादा नावानं, म्हणजे भाऊ नाव, म्हणजे भावाच्या नावानं सेव्ह केला. त्याचं नाव आहे अभि. तर मला एक कळलं नाही की तुला नंबर सेव्ह केला अभि दादा आणि त्याच्यासोबत आशिकीच्या गोष्टी करते तू. तर ठीक आहे. तेव्हापासून माझं डोकं काम करेना, रात्री पण झोप पण आली नाही. की मी जी व्यक्तीला मी श्रावण सोमवार महादेवाकडे मागितलं की बाबा माझ्या आयुष्यात येऊ दे, तुला भारी मुली दे. स्वामीची मोठी भक्त आहे. आणि मॅसेजमध्ये असं लिहिलेलं होतं की अभिषेक पाटलांचीच आहे मी, असं. आणि समोरचा मुलगा एवढा भाव पण देत नाही. तसंच असतं मित्रांनो, ज्याला प्रेमाची कदर नसते त्याच्याकडे मुली जातात, आणि त्याच्याकडे कदर असते त्याला मुली ब्लॉक करते, अनब्लॉक करते. तेव्हापासून मी ठरवलं की नाही, आता आपला विषय संपला. आपण याच्या पुढे मागं करायचं नाही आणि पुढे करायचं नाही कोणाच्या. आपली झक मारायची, गुपचाप व्यायाम करायचा आणि आपलं कामाशी काम करायचं, बस. तर असा काही विषय मित्रांनो. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये परत.